दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करायची खरं तर मागणी केलेली आहे। आता त्यावरून राजकारणात आरोपांची राळ उठली आहे। सत्ताधारी नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट करू लागले आहेत, तर विरोधकांचे नेते मात्र आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिलेत। पाहूयात यावरच एक सविस्तर रिपोर्ट। दिशा प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद, अनिल परब, चित्रा वाघ यांच्यात धुमश्चक्री, सत्ताधारी विरुद्ध विरोधक, जोरदार घमासान। दिशा सालियनच्या वडिलांनी आता हायकोर्टात धाव घेतली। याचिका करत त्यांनी थेट आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक सूरज पंचोली आणि दिनो मोरियाची नावं घेतली आणि त्या सगळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यावरून आता राजकीय आरोपांचं युद्ध पेटलंय। या सगळ्या प्रकरणाचे पडसाद आता अधिवेशनातही उमटलेले आहेत। भर सभागृहात अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल। एसआयटी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा। आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेंनी सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडता, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली। जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो शांतपणे? अरे मी तर माझी लढाई लढले आणि लढणार। यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं। ज्या दिशा सालियनवरून हे सगळं प्रकरण तापलंय, ते प्रकरण नेमकं काय आहे तेही एकदा पहा। अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची माजी व्यवस्थापक 8 जून 2020 ला मुंबईत दिशाचा बाल्कनीमधून पडून मृत्यू। पोलिसांनी दिशा सालियननं आत्महत्या केल्याची नोंद केली। पोलिसांच्या माहितीनुसार 8 जून 2020 ला दिशाला लंडनहून मैत्रिणीचा फोन आला। लंडनच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार दिशा चिंतेत वाटत होती। होणारा नवरा रोहननं खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला। दिशा खोलीत नव्हती। खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा खाली पडलेली दिसली। या सगळ्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांना आधीही टार्गेट करण्यात आलं होतं। आता पुन्हा दिशाच्या वडिलांनी याचिका केल्यामुळे शांत झालेलं प्रकरण पुन्हा एकदा पेटलंय। याच्यात किती काय केलं तर आदित्य ठाकरेचं नाव एक तर जुळू शकत नाही आणि याच्याशी आदित्य ठाकरेचं काही घेणं देणं नाही असा आत्मविश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतो। भाजप आता औरंगजेबला त्या ठिकाणी विसरून आता ह्या प्रकरणाला मात्र त्या ठिकाणी वारं देईल। या प्रकरणाला थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल। त्याच्या मागे फक्त राजकारण असेल। नैतिकतेच्या आधारे असं काय येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे? तर बाबा माझं नाव आलंय, माझ्यावर आरोप झालाय, जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही। माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहेत, 2-3 वर्षापासून आरोप होत आहेत। आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे। हे सगळं प्रकरण तापलेलं असताना ज्यांच्यावर आरोपांची राळ उठली आहे त्या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले तेही पहा। 5 वर्ष सतत हे जे काही चालू आहे, कोर्टात जे होईल ते होईल। मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे। कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ। आमचं घराणं, आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत। त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये। दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही। पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल। दिशा सालियनच्या प्रकरणावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांच्या सामन्याला नवा विषय मिळालाय। एकीकडे दिशाच्या वडिलांनी कोर्टात याचिका केली आहे, तर त्यामुळे दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे। आता यापुढच्या काळातही या टीकांचे बाण आणखी वेगात चालतील अशी चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.